फक्त एकदा बनवा आणि वर्षभर खा। तर मंडळी, अगदी खरं ऐकलंय तुम्ही। आपण फक्त 10 मिनिटात नायलॉन साबुदाणा तयार करून त्यापासून आपल्याला पाहिजे तेव्हा असा चिवडा तयार करू शकतो, आणि तेही फक्त 5 मिनिटात। आणि खायला एवढा चटपटीत लागतो ना, मला खात्री आहे तुम्ही जर हा एकदा घरी बनवून खाल ना, त्यानंतर बाहेरून कधी विकत आणणारच नाही। आणि हा फक्त उपवासालाच नाही बरं, आपण एरवी देखील लहान मुलांसाठी हा चिवडा अगदी झटपट बनवून देऊ शकतो। लहान मुलांना विकतचे चिप्स वगैरे देण्यापेक्षा किंवा कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा तुम्ही हा नायलॉन साबुदाणा तयार करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा मुलांना देऊ शकता। मुलं खूप आवडीने खातात। वाव, कुरकुरीत झालाय चिवडा। तर लगेच आपण याची रेसिपी पाहूयात। तर नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी मी 3 कप साबुदाणा घेते। 3 कप म्हणजे पाऊण किलो साबुदाणा घेतलेला आहे मी। साबुदाणा आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये नायलॉन साबुदाणा बनवायचा असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये साबुदाणा घेऊ शकता। साबुदाणा आता असं आपल्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। यातलं पाणी काढून घेतलंय मी, आणि आता साबुदाण्याच्या थोडंसं वरती पाणी राहील इतकं पाणी आपल्याला यात घालायचं आहे। आणि साबुदाणा आता किमान 7 ते 8 तास तरी छान भिजवून घ्यायचा आहे। रात्री साबुदाणा भिजत घातला होता मी। साबुदाणा आता आपला छान फुललेला आहे। आता हा आपल्याला मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे। साबुदाण्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही बरं, कारण याचा जर जास्त चिखल झाला तर साबुदाणा आपला सुटसुटीत होणार नाही। असा छान सुटसुटीत साबुदाणा आपल्याला हवा आहे। आता हा साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे, त्यामुळे हा मी एका चाळणीमध्ये ओतून घेते। आणि शक्यतो आपल्याला असा मोठ्या चाळणीमध्ये साबुदाणा ओतून घ्यायचा आहे, म्हणजे कसा एका बॅचमध्ये अगदी झटपट तयार होतो हा। त्यानंतर आता हा वाफवायला ठेवायचा आहे। त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय, त्यावरती आता ही चाळणी ठेवते। आणि आता मध्यम आचेवरती 7-8 मिनिट साबुदाणा आपल्याला छान वाफवून घ्यायचा आहे, छान फुलेपर्यंत। पण अधूनमधून साबुदाणा आपल्याला चेक करत राहायचा आहे आणि असा खालीवर करायचा आहे, म्हणजे सगळा साबुदाणा एकसारखा छान फुलतो। आता परत आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा आता 3-4 मिनिट साबुदाणा छान वाफवून घ्यायचा आहे। 3-4 मिनिटानंतर साबुदाणा आपला व्यवस्थित फुललेला आहे, छान ट्रान्सपरंट झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल। आता लगेच हा साबुदाणा आपल्याला खाली उतरवून घ्यायचा आहे आणि लगेच ही चाळणी थंड पाण्यात धरायची आहे, किंवा हा साबुदाणा आपल्याला थंड पाण्यामध्ये ओतून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, हा चिकटलेला साबुदाणा एकदम मोकळा सुटसुटीत होऊन जातो। आता यात जर कुठे गुठळ्या वगैरे झाल्या असतील ना, तर त्या देखील आपल्याला थंड पाण्यात धरून अशा फोडून घ्यायच्या आहे। लगेच ह्या गुठळ्या फुटल्या जात आहे, तुम्ही पाहू शकाल। आणि छान सुटसुटीत साबुदाणा आपला तयार झालेला आहे। आता यात आपल्याला तिखट मीठ ऍड करायचं आहे, त्यामुळे साबुदाणा मी परतमध्ये ओतून घेतलाय। तुम्ही हा असा प्लेन देखील बनवू शकता। यात मी आता 1 चमचा हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे। तसेच यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालायचं आहे। आणि आता हे मीठ आणि मिरची साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे साबुदाण्याचा थोडासा कलर देखील चेंज झालेला आहे आणि छान सुटसुटीत झालेला आहे साबुदाणा, तुम्ही पाहू शकाल। आता साबुदाणा मी टेरेसवर आणलेला आहे आणि नॅचरल सूर्यप्रकाशात हा किती छान ट्रान्सपरंट दिसतोय, तुम्ही पाहू शकाल। पॉलिथिन शीटवरती हा असा आपल्याला मोकळा मोकळा पसरवून घ्यायचा आहे। अजिबात झंझट नाही आहे बरं, पसरवायला देखील अगदी 1 मिनिटात पसरवला जातो हा। फक्त आपल्याला असा हा पातळ पातळ शिंपडवून घ्यायचा आहे, जेणेकरून हा छान सुट्टा सुट्टा पसरवला जाईल। सगळा साबुदाणा मी पॉलिथिन शीटवरती पसरवून घेतलेला आहे आणि हात आपल्याला 1 ते 2 दिवस उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचा आहे। 2 दिवस उन्हामध्ये साबुदाणा मी सुकवून घेतलेला आहे आणि हा खूप छान प्रकारे सुकलेला आहे आणि एकदम हलका झालेला आहे बरं आपला हा नायलॉन साबुदाणा। आणि रंगही खूप छान सुरेख आलेला आहे। तुम्ही जर हा प्लेन बनवला तर हा एकदम पांढरा शुभ्र तयार होतो। आपण यात हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे याला थोडासा हिरवट कलर आलेला आहे। पण मिरची घातल्यामुळे हा साबुदाणा एकदम खमंग आणि चविष्ट लागतो बरं खायला। आता हा साबुदाणा आपला तळण्यासाठी रेडी आहे। हा मी तुम्हाला तळून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेलच हा किती छान फुलतो। तर हा नायलॉन साबुदाणा तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये साबुदाणा आपल्याला यात घालायचा आहे। लगेच असा फुलून वरती आलेला आहे साबुदाणा, तुम्ही पाहू शकाल। हा मी आता काढून घेते। यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे। खूपच छान फुललेला आहे आपला साबुदाणा आणि आवाजावरून कळालंच असेल तुम्हाला हा किती छान कुरकुरीत झालेला आहे। तर दुसरी बॅच देखील तुम्ही पाहू शकाल किती छान फुललेले आहे। तर हा देखील मी आता झाऱ्यामध्ये काढून घेते। दुसरी बॅच देखील खूप छान फुललेली आहे आपली, आणि अजून 3-4 बॅचमध्ये मी साबुदाणा तळून घेतलेला आहे।
आता आपल्याला यात थोडासा बटाट्याचा किस देखील घालायचा आहे. त्यामुळे आपण मागे बटाटा किस आणि साबुदाण्याचे जे वडे बनवले होते ते मी इथे तळून घेते. वडे आपले किती छान फुलतात हे तुम्ही पाहू शकाल. याची रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. हे तळलेले वडे आपल्याला थोडेसे असे चोरून घ्यायचे आहे, म्हणजे बटाट्याचा किस यामध्ये छान व्यवस्थित दिसेल. त्यानंतर ह्या बटाटा किसच्या पापडाची देखील रेसिपी आपण पाहिलेली आहे. हे देखील 2-3 पापड मी यात तोडून घेतलेले आहे. आता आपल्याला थोडेसे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे मी आणि हे आता छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. हे देखील आपल्याला साबुदाण्यावरती घालायचे आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्याचा पातळ कट करून घ्यायचा आहे आणि हे देखील तळून घ्यायचे आहे. हे देखील आपण साबुदाण्यावरती घालूयात. आणि आता हा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालायचे आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. 1 चमचा पिठी साखर घालायची आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता माझ्या मुलीसाठी यातला अर्धा चिवडा मी काढून घेते, कारण तिला जास्त तिखट चालत नाही. आणि आता अर्ध्या चिवड्यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून चिवडा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता याला एकदम विकतच्या सारखा रंग आलाय, तुम्ही पाहू शकाल. पण चव त्याची विकतच्या नायलॉन चिवड्यापेक्षाही भारी आहे बरं. आवाजावरून कळालंच असेल तुम्हाला हा किती छान कुरकुरीत झालेला आहे तर. आणि आता नॅचरल सूर्यप्रकाशात तर याचा रंग तुम्ही पाहू शकाल, किती सुरेख आलेला आहे तर. आणि आता आपला चिवडा कसा झाला आहे हे आपण तन्वीला विचारूयात. तिच्यासाठी मी थोडासा फिक्कावाला चिवडा बनवला होता आणि ती खाते तर आवाज येत असेल तुम्हाला, किती छान कुरकुरीत आवाज येतोय तर. आणि तिने देखील सांगितले आहे खूप छान कुरकुरीत झालेला आहे चिवडा. खरंच एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.